मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील वाईच्या उत्तर दिशेला एखाद्या पहारेकऱ्यासारखा उभा असलेला एक दुर्लक्षित पण भव्य किल्ला म्हणजे पांडवगड. नावाप्रमाणेच या गडाचा संबंध पांडवांशी जोडला जातो. असं म्हटलं जातं की अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी या गडावर वास्तव्य केलं होतं. या गडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची प्राचीन लेणी. गडाच्या पायथ्याला आणि वरच्या भागात पांडवकालीन मानली जाणारी लेणी पाहायला मिळतात. शिलाहार राजा भोज दुसरा याने 12व्या शतकात या गडाचं बांधकाम केलं होतं. लोहगडाची तटबंदी जशी भक्कम आहे, तसाच पांडवगड आपल्या नैसर्गिक उंचीमुळे आणि उभ्या कातळामुळे शत्रूसाठी अजिंक्य होता. इतिहास सांगतो की 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा मोहीम फत्ते केल्यानंतर हा गड स्वराज्यात सामील केला. पुढे पेशवे काळात या गडाचा वापर परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी केला जात असे. गडावर असलेल्या पांडजाई देवीचं मंदिर आणि तिथली पाण्याची टाके आजही या गडाचं वैभव टिकवून आहेत. गडाच्या माथ्यावरून दिसणारा वाईचा विस्तीर्ण परिसर, धोम धरणाचं निळं पाणी आणि समोरच असलेला कमळगड केनावगडचा नजारा पाहून मन थक्क होतं. गडाची चढण थोडी दमवणारी असली तरी वर पोहोचल्यावर मिळणारा आनंद आणि थंड हवा सगळा थकवा घालवते. जर तुम्हाला ऐतिहासिक लेणी आणि स्वराज्याचा पराक्रम एकाच ठिकाणी पाहायचा असेल तर वाईच्या या पांडवगडाला नक्की भेट द्या. ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा.